म्हणजे ह्याच्यावरनं मला आठवलं, माझी एक मैत्रीण आहे, तर तिचं पल्मनरी फायब्रोसिस झालेला एंड स्टेज, म्हणजे अगदी शेवटी तर तिची हार्डली काही कॅपॅसिटी उरलेली. तर लंग ट्रान्सप्लांटसाठी ती अमेरिकेला गेली. तिथे बरेच महिने राहिली, खूप पैसा खर्च झाला आणि तिला आधी ते 2 लंग्स देणार होते, मग म्हणाले 1च देणार आणि मग म्हणाले की यू विल नॉट टेक केअर ऑफ आवर लंग. रेशियल होतं ना ते. मग ती खूप वैतागली आणि इथे आली. चेन्नईला तिने केलं आणि आता 1 वर्ष झालं. शी इज फिट अँड फाईन. आता तिला ऑक्सिजनसुद्धा लागत नाही. माझ्या ओळखीत किडनीचे आता 2 वर्ष झाली त्या व्यक्तीला. मुंबईतच झालं, नाव नाही सांगत, पण त्यांना त्या ग्रीन कॉरिडॉरमधून चंदीगडहून किडनी खूप लंग आलं अँड ही इज बॅक टू हिज प्रोफेशन. ही इज अ व्हेरी सक्सेसफुल पर्सन इन मुंबई. पण हे शक्य आहे आता. अच्छा, त्यांना चंदीगडून लंग आलं. हो, लंग आलं म्हणजे याच्यातून एअरलिफ्ट केलं लंग आणि आलं वेळेत. 6 hours मध्ये आणायचं असतं ते काहीतरी, असं मी ऐकलं. ते झालं ट्रान्सप्लांट आणि ही इज फाईन. ही इज बॅक टू वर्क. ही हॅज टू बी केअरफुल. आता लंगचं तर कदाचित किडनीपेक्षा जास्त इन्फेक्शनला केअरफुल आहे, पण दिस कॅन हॅपन. म्हणजे ट्रान्सप्लांट्स हे जे आपण म्हणतो आता, म्हणजे लंग्सचं तुम्ही म्हणताय, माझ्यासमोर तशा खूप केसेस नाहीत. किडनी माहिती आपल्याला. केस तर माझ्या अगदी जवळची, म्हणजे मला अगदी फर्स्ट हँड माहिती आहे आणि ती व्यक्ती उत्तम आहे आणि काम करते फुल. मुंबईतच आहे, व्हेरी हायली सक्सेसफुल प्रोफेशनल. म्हणजे आमच्या डॉक्टरांच्या इथे तर हात सुद्धा ट्रान्सप्लांट केलेला आहे. हँड इज व्हेरी डिफिकल्ट ना. आता फक्त डोकंच तेवढं राहिलंय, बाकी सगळं टू मेनी कॉम्प्लिकेशन्स अदरवाईज. आणि एका वेळी डबल ट्रान्सप्लांट पण होतात. किडनी, लिव्हर आणि किडनी असं करतात, डबल ट्रान्सप्लांट. हार्ट तर हो. तुम्ही बघितली अशी केस? हो, कित्येक केसेस आहेत. म्हणजे हो. आता इनफॅक्ट माझ्या एका मैत्रिणीच्याच मिस्टरांचं किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं आणि त्यांचं समाव लिव्हर प्रॉब्लेम झाला, काहीतरी व्हायरल इन्फेक्शन झालं, त्याच्यामुळे तो लिव्हर प्रॉब्लेम झाला आणि फायनली त्यांनी असं ठरवलं की नाही, आता परत लिव्हर आणि किडनी डबल ट्रान्सप्लांट करायचं. परत सगळं ठरलं होतं. इट वॉज सो अनफॉर्च्युनेट की त्यांना कोविड झाला. पण हे होऊ शकतं, म्हणजे आता पण हे होऊ शकतं. मला तेच माझ्या मनात मगाशी आलं की कोविडची 2 वर्ष फार कठीण गेली असतील. खूप कठीण. म्हणजे तेव्हा मला माहिती नाही की ट्रान्सप्लांट्स होत होते तरी का नाही होत होते. नसतील. तुम्हाला दोघांना काही त्रास नाही, स्पेशली तुम्हाला काही त्रास नाही. पण मला वाटतं ज्यांचा लंग ट्रान्सप्लांट तेव्हा झालं होतं किंवा जे वेटिंगमध्ये होते त्यांना खूप त्रास झाला असेल. हो, झाला असेल. म्हणजे कुठल्याही ट्रान्सप्लांटसाठी जे वेटिंगमध्ये थांबले होते ना, त्यांना त्रासच झाला असणार. कारण शेवटी वाट बघणं हा एक खूप कठीण काळ असतो. त्रास येतो. म्हणजे हे मध्ये पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये असं झालं होतं, तेव्हा ट्रान्सप्लांट थांबले होते. तेव्हा काही पोटेन्शियल रिसिपियंटचे इंटरव्ह्यू झाले होते की त्यांना का थांबले होते ट्रान्सप्लांट. काहीतरी मला वाटतं इरेग्युलॅरिटी झाल्या होत्या असं आलं होतं पेपरमध्ये. त्यामुळे पण ते तसं स्कॅन्डल बऱ्याच वर्षापूर्वी झालं होतं इथे, पण मुंबईत पण झालं की म्हणजे जे असं म्हणतात ना की पैशासाठी किडनी विकतात, मग तो माहीत नसतो कोण आहे, त्याच्या टेस्ट केल्या जातात आणि पैसे देऊन. एखादी केस झाली की सगळे सफर होतात त्याच्यामुळे. बाकीचे जेन्युइन केसेस जे थांबले ते सफर होतात, कारण ते थांबवलं जातं ना त्या हॉस्पिटलचं लायसन्स. ते निदान टेम्पररी तरी थांबवलं. पण यामागे दलाल पण असतात असं मी असणारच. कुठल्याही प्रकारचे रॅकेट प्रमाणे किडनीचे रॅकेट असा, कारण हे रॅकेट असण्याशिवाय शक्य नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, इतके रूल्स त्याचे परफेक्ट आहेत. म्हणजे इतके वेगवेगळे पेपर बनवावे लागतात की त्याला तुम्हाला दलालशिवाय पर्यायच नाही. आणि त्याला कोणतरी क्रिमिनली माइंडेड माणूसच पाहिजे करायला ते. नाही, पण या रॅकेटमध्ये खरं म्हणजे डॉक्टरांचा काहीच दोष नसतो. काहीच नाही, शून्य दोष आहे त्यांचा. हां, म्हणजे डॉक्टरांसमोर जर अशी केस आली की सगळं प्रूव्ह केलेलं आहे, व्यवस्थित आहे, तर त्याची काय आहे, त्याचं काहीच. पण डॉक्टरांची थोडी जबाबदारी आहे की त्यांनी बघायचं की या दोघांमध्ये काय रिलेशन आहे, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झालेलं नाहीये. नाही, ते ही जबाबदारी नाही का. नाही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.